नमस्कार विद्यार्थी मित्र, काय कसं काय अभ्यास चाललाय? एकदम मस्त मजेत. दिवाळी वगैरे संपली, अभ्यासाला स्टार्ट केलेला आहे का? चला, आपण मागच्या लेक्चरमध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव्ह स्टार्ट केलं होतं, इंट्रोडक्शन सुद्धा झालं होतं, वेव्हचे टाईप सुद्धा सांगितले होते, मेकॅनिकल नॉन मेकॅनिकल, कुठल्या वेव्हजला मीडियमची गरज असते, कुठल्या वेव्हजला मीडियमची गरज नसते. तर मेकॅनिकलला मीडियमची गरज असते. मेकॅनिकलमध्ये परत दोन पार्ट, एक आहे ट्रान्सवर्स, दुसरा आहे लॉन्जिट्युडायनल. ट्रान्सवर्समध्ये काय होतं आणि लॉन्जिट्युडायनलमध्ये काय होतं हे क्लिअर मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ते जर माहीत असेल तर ह्या लेक्चरची व्हिडिओ बघा. जर तुम्हाला ट्रान्सफर आणि लॉन्जिट्युडायनल माहीत नसेल तर हे शिकून काय फायदा नाही. त्यासाठी आपल्या व्हिडिओच्या लिंकमध्ये जा आणि ती लिंक ओपन करा आणि पहिलं लेक्चर पहिला बघा, नंतर या व्हिडिओमध्ये या. आता शिकणार आहोत रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह. तुम्ही तर लाईटचं रिफ्लेक्शन शिकलेलं आहात. आरसा पकडला, इकडं लेझर लाईट मारली, इकडं गेली, बरोबर. आता मी दिसतोय कसं काय? इकडे बल्ब आहे, बल्बची लाईट माझ्या चेहऱ्यावर पडलेली आहे, चेहऱ्यावरनं रिफ्लेक्ट होऊन तुमच्या कॅमेऱ्यामध्ये गेलेली आहे, म्हणून मी दिसत आहे. लाईट बंद केली तर मी दिसणार सुद्धा नाही. पण साऊंड रिफ्लेक्ट होतो का, हा मनात क्वेश्चन आलेला आहे का तुमचा? साऊंड रिफ्लेक्ट होतो का? तर साऊंड सुद्धा रिफ्लेक्ट होतो साऊंड, म्हणून तर तुम्हाला ऐकायला येतं. माझा साऊंड हा या मायक्रोफोनपर्यंत दोन मार्गाने जातोय. एक डायरेक्ट जो कॅप्चर होतोय रेकॉर्डिंगमध्ये, आणि सेकंड माझा आवाज हा जो जाणार आहे, कुठली साऊंड हा कुठला वेव्ह आहे? लॉन्जिट्युडायनल वेव्ह आहे. आणि ही वेव्ह जेव्हा या पार्टकडे जाणार, या वॉलकडे जाणार, रूफकडे जाणार, जमिनीवर जाणार, सगळ्या बाजूला जाऊन आपटणार आणि ही रिफ्लेक्ट होऊन ही पण या रेकॉर्डिंगच्या मायक्रोफोनमध्ये येणार. म्हणून तर ओपन स्पेसमधला साऊंड आणि एका खोलीमधला साऊंड याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स लगेच जाणवणार. ही जर व्हिडिओ मी बाहेर ओपन शूट केली तर कदाचित तुम्हाला आवाज वेगळा ऐकू येईल. पण ह्या छोट्याशा रूममध्ये मी छोट्याशा बोर्डवर तुम्हाला लेक्चर एक्सप्लेन करत आहे, याची व्हिडिओचा साऊंड तुम्हाला वेगळा ऐकायला येणार. याचाच अर्थ कुठेतरी फरक आहे. आणि तो फरक कुठे आहे? रिफ्लेक्शन ऑफ साऊंडमध्ये. साऊंड सुद्धा रिफ्लेक्ट होऊ शकतो. तसंच ट्रान्सवर्स वेव्ह सुद्धा रिफ्लेक्ट होऊ शकते. ट्रान्सवर्स वेव्ह अशी येणार, डिस्काउंट अशी जाणार. पण यासाठी दोन मीडियमचा स्टडी करायला लागणार, एक डेन्सर आणि एक रेअरर. पहिला बघूया रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह, डिस्काउंट बघूया काय आहे ते. एकदम इझी आहे. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. त्याच्यामध्ये पहिला आपल्याला रेअरर मधून डेन्सरमध्ये वेव्ह आपल्याला पाठवायची आहे. हा आहे रेअरर मीडियम, हा आहे डेन्सर मीडियम. डेन्सरला जरा मी डार्क करतो, रेअरर हा कमी डार्क करू. आता बघा, इकडे आहे डेन्सर, हा पार्ट आहे डेन्सरचा आणि इकडचा पार्ट आहे रेअररचा. समजलं? आता मी इथून वेव्हज पाठवणार. समजा मी एक दोरी घेतली, कुठला आहे? ट्रान्सवर्स आहे ना. एक एक्झाम्पल घेऊ स्ट्रिंगचं, दोरीचं. मी एक दोरी घेतली, इथं मी कचाकच टाईट बांधली आणि मी इकडून एक वेव्ह सोडली, झुबुक एक वेव्ह सोडली. कुठली वेव्ह सोडली? समजा मी एक क्रेस्ट सोडला. हा क्रेस्ट काय करणार? ट्रॅव्हल करत इथं येणार. एकच वेव्ह तयार केलं ना, डिस्टर्बन्स केलेला आहे. एक वेव्ह इथं येणार. ओके, नेक्स्ट पिक्चर. समजा ही वेव्ज इथे आली, ही वेव्ह इथे पोचली, ही वेव्ज इथे पोचली. आता काय होणार बघा, या दोरीचं एक टोक मी टाईट बांधलेलं आहे. आता सगळ्या पार्टिकलला वर उचल, इथे आला वर उचल, इथे आला वर उचल, इथे आला वर उचल. पण हा शेवटचा पार्टिकल काय घंटा ऐकणार नाही, याला तो वर उचलू शकत नाही. हे दोरीचे पार्टिकल या पार्टिकलला पण वरती खेचायला बघणार. पण हा आहे फिक्स. आता काय करायचं? हा फिक्स आहे, तो वरती जाऊ शकत नाही. मग इथे अप्लाय होतो न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. आपल्याला का लॉ लिहायचं नाही आहे, अप्लाय करायचं. न्यूटनचा तिसरा लॉ काय सांगतो? एव्हरी ॲक्शन देअर इज अ इक्वल अँड अपोजिट ॲक्शन. तुम्हाला एक कानाखाली वाजवली, आपण तुमच्या दुसऱ्या कानाखाली वाजवतो, असा लॉ नाही आहे. जेवढा फोर्स तुम्ही समोरच्या वस्तू लावणार तेवढाच फोर्स समोरची वस्तू तुमच्यावर लावणार, तो पण अपोजिट. मग इथं पण होणार. हा याला वरती खेचायला बघतोय पण हा फिक्स आहे, मग ह्याचा अपोजिट रिझल्ट काय होणार? न्यूटनचा तिसरा लॉ, हा पॉईंट या दोरीला खाली खेचणार. हा पॉईंट या दोरीला खाली खेचणार. हे बघा, आता जाताना
ही इथं येताना होता, इथे जाताना. इथे क्रेस्ट होता इथपर्यंत, पण न्यूटनचे तिसऱ्या लॉने हा याला खाली डाऊनवर्ड पुल लावणार अपोजिट. मग ही ट्रकमध्ये कन्व्हर्ट होणार आणि जाताना वेव्ह ही ट्रकमधून जाणार. ट्रकमधून नाही, ट्रफच्या फॉर्ममध्ये जाणार. ओके, म्हणजेच काय, व्हेन ट्रान्सवर्स वेव्ह ट्रॅव्हल फ्रॉम रेअरर टू डेन्सर मीडियम, क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रफ. इम्पॉर्टंट पॉईंट, क्रेस्ट रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रफ बिकॉज ऑफ न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. का एक पॉईंट फिक्स आहे. अँड इफ वी सेंड ट्रफ, जर तुम्ही ट्रफ सेंड केलात म्हणजे असा खड्डा सेंड केलात तर येताना क्रेस्ट रिटर्न येणार. समजलं. आता फेज काय चेंज होतो बघूया. बघा, जाताना वरती आला, येताना खाली आला. कितीचा फेज डिफरन्स आहे. हा तर उलटा झाला, इनवर्ट झाला. इनवर्ट म्हणजे काय, फेज डिफरन्स इज पाय रॅडियन. हा फेज डिफरन्स कितीचा आहे, पाय रॅडियनचा आहे. समजलं. रेअरर टू डेन्सर. आता बघूया, जर ही वेव्ह मी डेन्सरमधून रेअररमध्ये पाठवली तर काय बरं चमत्कार होईल. चला, आता ट्रान्सवर्स वेव्ह डेन्सरमध्ये रेअररमध्ये एंटर केलं तर काय इफेक्ट पडेल, रिफ्लेक्ट होऊन तुम्हाला काय मिळेल ते बघूया. पण क्वेश्चन असा आहे की रेअरर कशी तयार करायची. आता बघा, मी इथं दोरी घेतली. ओके, दोरी घेतली. आता ही दोरी डेन्सर झाली पाहिजे आणि इकडचा पार्ट रेअरर झाला पाहिजे. त्यासाठी मी काय करतो, मी याला रिंग अटॅच करतो. म्हणजे इथं मी एक रिंग घेतो, रिंग जी याच्यामध्ये अशी अप अँड डाऊन करू शकेल आणि त्याला मी दोरी बांधतो. आता काय होणार बघा, ही रिंग तर आता मूवेबल झाली. ही रिंग आता मूवेबल आहे. जर मूवेबल असेल तर ती रेअरर होणार, याच्यापेक्षा रेअरर होणार. ओके, आता बघा, मी इथून एक झटका दिला, एक जर्क दिला, या डिशुम इथून झटका दिला. समजा इथं मी एक क्रेस्ट तयार केला. क्रेस्ट हा असं ट्रॅव्हल करत जाणार आणि इथं आला. आता हा क्रेस्ट इथं आला तर या रिंगला पण तो वर उचलणार. असा आला, रिंगला पण वर उचलणार. या रिंगला वर उचललं तर सेकंड स्टेपमध्ये काय होणार बघा, या रिंगला वर उचललं की रिंग अशी वरती जाणार. ओके, इकडे ट्रॅव्हल करते ना, हे असं पळत इथं आलं, रिंगला पण वर उचलणार. आता रिंगला वर उचलणार, न्यूटनचा तिसरा लॉ अप्लाय होणार नाही. रिंग उचलून ही रिंग खाली येणार. मग जाताना काय तयार होणार, इथे जाताना पण क्रेस्ट तयार होऊन जाणार. आता ही रिंग वर उचलल्यामुळे इथे पण हा काय तयार करणार, रिफ्लेक्ट होताना ही रिंग क्रेस्टच तयार करणार. देअरफॉर व्हेन ट्रान्सवर्स वेव्ह ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, इट रिफ्लेक्ट ॲज अ क्रेस्ट अँड ट्रफ रिफ्लेक्ट ॲज अ ट्रफ असेल तर ट्रफ तयार होईल, क्रेस्ट असेल तर क्रेस्ट तयार होईल. काही चेंज होणार नाही. आता फेज डिफरन्स किती आहे, जाताना वर गेली, येताना पण वरून चाली. फेज डिफरन्स 0. फेज डिफरन्स 0 रॅडियन होईल. समजलं, कुठलाही फेज डिफरन्स होणार नाही. ट्रान्सफर शिकलेलो आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लॉन्जिट्युडायनल वेव्ह पाठवूया. झिगझॅग आपटल्यावर काय येईल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली टाकणार आहे. तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून बघा, कारण व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे. माझ्याकडे तेवढी MB नाही आहे, तेवढी अपलोड होऊ शकत नाही. मोबाईल माझा साधा आहे. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.